महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला ब्रह्मगिरी पर्वत हा धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पर्वत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्राच्या जवळ हा पर्वत स्थित आहे. भारतातील अत्यंत पवित्र नद्यांपैकी एक असलेली गोदावरी रिव्हर या पर्वतावरून उगम पावते. त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताला धार्मिकदृष्ट्या फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. हजारो वर्षापासून संत, साधू, ऋषी आणि भक्त या पर्वतावर तपश्चर्या आणि साधना करत आले आहेत. त्यामुळे या पर्वताला केवळ नैसर्गिक सौंदर्याचेही नव्हे तर आध्यात्मिक शक्तीचेही प्रतीक मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वताची उंची सुमारे 1298 मीटर इतकी आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये हा एक भव्य आणि उंच पर्वत म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात या पर्वतावर दाट धुके, हिरवीगार झाडे आणि लहान मोठे धबधबे दिसतात. त्यामुळे पर्यटक आणि ट्रेकिंग प्रेमींसाठीही ही अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सुमारे 700 ते 800 पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्या चढून वर पोहोचल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे अप्रतिम दृश्य दिसते. ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये या पर्वतांचा उल्लेख आढळतो. या पर्वताशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. असे सांगितले जाते की गौतम ऋषी या परिसरात आपल्या आश्रमात राहत होते. ते अत्यंत धार्मिक आणि दयाळू होते. त्यांच्या आश्रमात नेहमी अन्नदान केले जात असे आणि त्यामुळे अनेक लोक त्यांच्या आश्रमात येत असत. एकदा काही ऋषींनी गौतम ऋषींचा हेवा वाटू लागला. त्यांनी कपटाने एक गाय त्यांच्या आश्रमात पाठवली. गौतम ऋषी त्या गायीला दूर करण्याचा प्रयत्न करत असताना चुकून त्यांच्या हातून त्या गायीचा मृत्यू झाला. हिंदू धर्मात गाय अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे गौतम ऋषींना या घटनेचे खूप दुःख झाले. त्यांनी या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर टेम्पल आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मंदिराचे वास्तुशिल्प अत्यंत सुंदर आहे. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचे उदाहरण म्हणून मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर अनेक पवित्र स्थळे आहेत. त्यामध्ये गंगाद्वार, रामकुंड, गोरखनाथ गुहा आणि विविध प्राचीन मंदिरे याचा समावेश होतो. गंगाद्वार हे गोदावरी नदीच्या उगमाचे ठिकाण मानले जाते. येथे एक छोटी गुहा आणि मोठे मंदिर आहे. भाविक येथे जाऊन पूजा करतात आणि नदीच्या पवित्र पाण्याचे दर्शन घेतात. त्या पर्वतावर असलेले कुशावत कुंड हे देखील अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक भक्त येथे स्नान करून धार्मिक विधी करतात. नाशिक येथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याशी या ठिकाणाचा संबंध आहे. कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविक येथे येऊन गोदावरी नदी स्नान करतात. त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताचे अत्यंत आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढलेले आहे. निसर्गाच्या दृष्टीने पाहिले तर ब्रह्मगिरी पर्वत अत्यंत सुंदर आहे. येथे विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आणि पक्षी आढळतात. पावसाळ्यात हा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो. पर्वतावरून दिसणारे धुके आणि ढग अत्यंत सह्याद्रीच्या डोंगररांगाचे दृश्य अत्यंत मोहक असते. अनेक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी येथे फोटोग्राफीसाठी येतात.
ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. येथे ट्रेकिंग करणे फार कठीण नाही, त्यामुळे अनेक नवशिके ट्रेकर्स देखील येथे येतात. सकाळी लवकर ट्रेक सुरू केल्यास वातावरण थंड आणि प्रसन्न असते. वर पोचल्यावर मिळणारा निसर्गाचा अनुभव अविस्मरणीय असतो. ब्रह्मगिरी पर्वतावरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त हा विशेष आकर्षक आहे. सूर्योदयाच्या वेळी आकाशात पसरलेले केसरी आणि गुलाबी रंग पर्वताच्या सौंदर्यात भर घालतात. सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगात न्हाऊन निघण्यासारखा दिसतो. त्यामुळे अनेक पर्यटक सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी येथे येतात. ब्रह्मगिरी पर्वताला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. पावसाळ्यात येथे दाट धुके, हिरवाई आणि धबधबे दिसतात. हिवाळ्यात वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. उन्हाळ्यात येथे थोडे उष्ण वातावरण असते, पण सकाळी आणि संध्याकाळी हवामान आनंददायक असते. या पर्वतावर येताना स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यटकांनी प्लास्टिक आणि कचरा टाकू नये. निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच ट्रेकिंग करताना सुरक्षतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उभा असलेला हा पवित्र पर्वत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेवटी असे म्हणता येईल की ब्रह्मगिरी पर्वत हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र पर्वत आहे. गोदावरी नदीचा उगम, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पौराणिक कथा आणि सुंदर निसर्ग या गोष्टींमुळे या पर्वताला एक विशेष स्थान दिले आहे. जो कोणी निसर्गप्रेमी, ट्रेकर किंवा भक्त असेल त्याने आयुष्यात एकदा तरी ब्रह्मगिरी पर्वताला नक्की भेट द्यावी. येथे मिळणारा अनुभव आणि शांतता आयुष्यभर लक्षात राहते. ब्रह्मगिरी पर्वत हा सह्याद्री पर्वत रांगेचा एक भाग आहे. सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटातील ही पर्वतरांग भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते. ब्रह्मगिरी पर्वताची उंची सुमारे 1298 मीटर आहे. हवामान थंड आणि आल्हाददायक आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि धुके या ठिकाणी असते. वनस्पती, दाट जंगल आणि वनस्पती आढळतात. या परिसरात अनेक लहान डोंगर आणि घाट आहेत. त्यामुळे येथे ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठी उत्तम वातावरण मिळते. ब्रह्मगिरी पर्वताचा उल्लेख आणि पुराणांमध्ये आढळतो. या पर्वताशी विशेष गौतम ऋषी आणि शिवा यांची कथा जोडलेली आहे. कथेनुसार गौतम ऋषी या पर्वतावर आश्रमात राहत होते. ते अत्यंत धार्मिक आणि दयाळू होते. त्यांच्या आश्रमात नेहमी अन्नदान होत असे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या आश्रमात येत असत. काही ऋषींना त्यांचा हेवा वाटू लागला. त्यांनी कपटाने एक गाय आश्रमात पाठवली. गौतम ऋषी गाय दूर करत असताना चुकून मृत्यू झाला. ऋषींनी मोठा पाप लागल्याची भावना झाली. भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी असलेली गोदावरी ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावते. या उगमस्थानाला गंगाद्वार असे म्हणतात. येथे एका गुहेतून पाण्याचा छोटा झरा बाहेर पडतो. याला गोदावरीचा प्रारंभ मानले जाते. गोदावरी नदी पुढे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात मिळते. या ठिकाणी असलेली महत्त्वाची ठिकाणे गंगाद्वार, रामकुंड, गोरखनाथ गुहा, कुशावत कुंड, त्र्यंबकेश्वर मंदिर आढळले आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांची संख्या 700 ते 750 आहे.
चढाई वेळ सुमारे 1 ते 2 तास लागतात. मार्ग सुरक्षित पण काही ठिकाणी उंच. चढाई करताना वाटेल अनेक लहान मंदिर आणि विश्रांतीची ठिकाणे या ठिकाणी दिसतात. ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगची वैशिष्ट्ये: मध्यम अवघड ट्रेक, सह्याद्री पर्वतरांगाचे सुंदर दृश्य, पावसाळ्यात धबधबे, ढगांमध्ये चालण्याचा अनुभव. नाशिकमधील अनेक ट्रेकिंग ग्रुप्स येथे नियमित ट्रेक आयोजित करतात. ब्रह्मगिरी परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात. या ठिकाणी औषधी झाडे, गवताळ प्रदेश, जंगली फुले, माकडे, ससे, विविध पक्षी. पावसाळ्यात येथे फुलांची आणि हिरवाईची सुंदर चादर पसरलेली दिसते. नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या वेळी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येतात. ब्रह्मगिरी पर्वत हा धार्मिक सोहळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या पर्वतावरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय सुंदर आहे. सकाळी ढगांमधून उगवणारा सूर्य आणि संध्याकाळी लालसर आकाश पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत असतात. भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने: जून सप्टेंबर पावसाळ्यात हिरवाई, ऑक्टोबर फेब्रुवारी थंड आणि स्वच्छ वातावरण. येथे येण्यासाठी तुम्हाला कसे पोहोचावे? नाशिकहून त्र्यंबकेश्वरला नियमित बस सेवा उपलब्ध आहे. रेल्वे जवळचे स्टेशन: नाशिक रोड रेल्वे स्टेशन, विमानतळ ओझर एअरपोर्ट. महाराष्ट्रातील संत परंपरेत या पर्वताला विशेष स्थान आहे. अनेक संत, योगी आणि साधूंनी येथे साधना केली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा परिसर आध्यात्मिक साधनेसाठी योग्य मानला जातो. ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा मानला जातो. अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये या पर्वताचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी या परिसरात साधना करत होते. त्या काळात हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. असे मानले जाते की सृष्टीचे निर्माण करणारे देव ब्रह्म यांनी येथे तपश्चर्या केली होती. त्यामुळे या पर्वताला ब्रह्मगिरी असे नाव पडले आहे. इतिहासात ब्रह्मगिरी परिसराला संरक्षणात्मक महत्त्व दिले जाते. काही ठिकाणी जुन्या तटबंदीचे आणि बांधकामाचे अवशेष आढळतात. यावरून असे दिसते की प्राचीन काळात या परिसराचा वापर संरक्षण आणि निसर्गनासाठी केला जात होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.